श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। वैशिष्ट भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस चांगला जाओ। सर्वप्रथम तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आपला पूजा करत असतो, पूजेला आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला खूप जांभळ्या येतात, झोपायला येतं, कंटाळा येतो, आळस येतो, पूर्ण अंग असं दुखायला लागतं किंवा असं रसरसायला लागतं, त्याचबरोबर खोकलाही येतो। हे सगळं का होतं, कशामुळे येतं, हे बऱ्याच माझ्या भगिनींचं म्हणणं आहे का असं का होतं, तर तेच आपण बघूया हे का होतं। तर बघा, डोळ्यात पाणी पण येतं बघा, जेव्हा आपण नवीन नवीन पूजेला लागतो तेव्हा हे प्रकार होत असतात, कारण की आपल्यामध्ये खूप ऊर्जेचा वावर होत असतो। नकारात्मकतेसोबत आपण जगत आलेलो आहोत, नकारात्मक आपल्यामध्ये बसलेली आहे असं समजून घ्या। त्यामुळे काय होत असतं, आपल्याला ह्या गोष्टी होत असतात, आळस येणे, कंटाळा येणे, त्यानंतर जांभळ्या येणं, खूप प्रमाणात जांभळ्या येतात बघा। आणि बऱ्याच जणांसोबत काय होतं, डोळ्यातनं पाणी येतं। जेव्हा डोळ्यातनं पाणी येतं तेव्हा आपल्यातून नकारात्मकता निघून जात असते। बरेच आतापर्यंत आपण जे काही कर्म केलेले असते, जे काही आपल्या हातनं झालेलं असतं, ते हळूहळू आपल्याकडनं कमी होत असतं। आपण रोज स्वामींची भक्ती करत असतो, स्वामींचं नामस्मरण करत असतो, म्हणून ते हळूहळू कमी होत असतं। अंतरात्म्यापासून आपण स्वामींशी जुळत जातो, हळूहळू जुळत जातो, आपल्याला कळतही नाही आपण स्वामीच्या नजदीक जवळ कधी जातो। स्वामी आणि आपण एकरूप होतो। आपला जो काही अहंकार आहे, जो काही मी पण आहे, तो हळूहळू कमी व्हायला लागतो। ते आणि स्वामी आणि आपण एकरूप होतो। हळूहळू आपण स्वामींना आपल्या मनातनी इतकं जागा देऊन देत असतो की आपल्याला प्रत्येक क्षणाला स्वामी 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 आहेत ना, स्वामी आहेत ना हे आपण म्हणायला लागतो। ते एकच प्रतीक आहे की स्वामीच्या नजदीक तुम्ही गेलेले आहे, स्वामीच्या जवळ तुम्ही गेलेले आहात। आता मनात अशी भावना येत असे, स्वामीच माझे तारणहार आहे, स्वामीच माझं भलं करणार आहे, स्वामी शिवाय जगात कोणीही तुम्हाला दिसत नाही। त्या क्षणाला, त्यावेळी पूजा करत असताना तुमच्या डोळ्यातनं पाणी येतं, म्हणजेच तुमची सेवा स्वामी स्वीकारत आहे। तुम्ही निर्मळ मन होत आहे, तुमचं स्वच्छ मन होत आहे, तुमच्यातून मीपणा, दंभ ह्या सगळ्या गोष्टी दूर होत आहे। त्या कारणाने तुमच्या डोळ्यातनं पाणी येत आहे आणि तुमची सेवा स्वामी स्वीकारत आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी येतं, तर हे लक्षण खूप चांगलं आहे। डोळ्यात पाणी येत असताना तुम्ही आणि स्वामी एकरूप होत आहात, म्हणून तुमच्या डोळ्यातनं पाणी येत आहे, तर हे लक्षण चांगलं आहे। तर आता जांभळ्या येणं हे काय लक्षण आहे ते बघूया। पूजा नामस्मरण करताना जांभळ्या येणं, झोप येणं, कधी कधी खोकलाही येतो, कधी कधी असं वाटतं नको पूजा करायला, उठून जायला बरं, असंही होतं बघा। जे आजपर्यंत आपण जे काही वागलो, बोललो, बघितलं, हे सर्व कर्म आपल्याकडून घडून गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला झोप किंवा निगेटिव्हिटी असते, त्याच्यामुळे आपल्याला असं होत असतं। तर आपल्या जवळ 6 असे षडऋतू असतात, राग, लोभ, मद, मत्सर, असे हे 6 षडऋतू आपल्याला त्रास देत असतात। ते त्रास देत असताना आपल्याला देवापाशी गेले असता आपल्याला ते नको करू किंवा आपल्या मनातनी एक वेगळा भाव निर्माण करतात, त्यामुळे आपण तिथे गेलं की अशा गोष्टी घडत असतात आपल्यासोबत। आपल्या मनात दुःख, कडू आठवणी याचा भरमसाठ साठा झालेला आहे। कोणाबद्दल आपण चांगला विचार केलेलाच नाही, कोणी आपल्याला अरे म्हणलं का आपण कारे म्हणायला उभं राहिलेलं आहोत, त्याच्यामुळे आपल्या मनात हे सगळं काही साठा असल्यामुळं आपण देवापाशी एकरूप होऊ शकत नाही। त्यातल्या त्यात एक लेअर, एक थर आपल्यावर जमलेली आहे, तो थर जायला काही काळ लागेल, त्यासाठी आपल्याला रोज पूजा करायचीच आहे। बघा, एक उदाहरण देते मी तुम्हाला। एखादं ग्लास, भांड तुम्ही एका जागेवर ठेवलं, एका टेबलवर ठेवलं, ते 8 दिवस उचललंच नाही तर त्याच्यावर किती धूळ साठेल, खूप धूळ साठेल। तुम्हाला ते उदाहरण घ्यायचं आहे का आपल्या मनावर खूप धूळ साठलेली आहे, आपल्या मनावर विकारांनी कब्जा केलेला आहे, तो विकाराचा कब्जा काढण्यासाठी फक्त आणि फक्त स्वामींचा हात धरायचा आहे आपल्याला। ज्या वेळेला आपण स्वामी सेवेला बसतो, स्वामी सेवा करत असतो, त्यावेळेला आपली आत्मिक शुद्धता होत असते। आपल्या मनातील जे काही नकारात्मक गोष्टी आहे, जे काही धूळ साठलेली आहे, ती हळूहळू स्वामी काढायचं काम करत असते। ती ईश्वरी शक्ती आपल्यावर स्वतःहून काम करत असते। ती ईश्वरी शक्ती आपल्या ज्या षडऋतू सोबत लढत असते, षडऋतूला आपल्यातून बाहेर निघण्यासाठी सांगत असते व हळूहळू करून हे षडऋतू जायला लागतात। तसं तसं आपल्या मनातनी, आपल्या आत्म्यातनी देवाची किंवा त्या शक्तीची स्थापना होत असते। आपल्या मनात देवी शक्तीसाठी जागा निर्माण होत असते, त्यामुळे आपण आता कोणाचा बद्दल निगेटिव्ह विचारच करत नाही किंवा निगेटिव्ह विचारच येत नाही आपल्याला, कारण की आपल्यातील षडऋतू दूर गेलेले आहे। एक उदाहरण बघूया। हे बघा, एक खुर्ची आहे, तिथे कोणीतरी बसलेला आहे, आपण गेलो आणि आपण त्याला सहजासहजी
कधी उठू शकू का? नाही उठू शकणार. आपल्याला त्याला विनवणी करायला लागेल, आपल्याला त्यांना काहीतरी सांगावं लागेल, तरीही ते उठणार नाही. मग ती व्यक्ती उठणार नाही. त्या क्षणाला आपल्याला त्याची विनवणी करायला लागेल. एक उदाहरण बघूया. एखादी खुर्ची रिकामी असेल तर त्यावर जाऊन बसणे किती सोपे आहे बघा. पण त्या खुर्चीवर जर कोणी बसलेलं असेल तर त्यांना उठवून बसणे किती कठीण आहे. ते सहजासहजी उठेल का? नाही उठेल. त्याला तुम्हाला विनंती करावं लागेल, विनवण्या करावं लागेल, तरीही तो उठणार नाही. वेळ पडली तर भांडावी लागेल, पण तो सहजासहजी उठणारच नाही. ती तुमच्यासोबत भांडेल, आरडाओरडा करेल, ती सहजासहजी उठणारच नाही. विरोध करत राहील, सारखा विरोध करत राहील. हे एक उदाहरण आहे. तसेच आपल्यामधील जे 6 षडऋतू बसलेले आहेत ती सहजासहजा जाणारच नाही. ते काढायसाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न म्हणजे काय? जरी तुम्हाला आळस आला, जरीही तुम्हाला जांभई आली, तरीही तुम्हाला पूजेपाशी जायचंच आहे, पूजा करायचीच आहे. जेव्हा देवी शक्ती आपल्यात येत असते, नकारात्मकता संपून गेलेली असते, नकारात्मकता आपल्यापासून खूप दूर गेलेली असते, आपल्याला एक वेगळा आनंद, चैतन्य आपल्या मनात येत असतं. त्यावेळेला आपल्याला उल्हास, आनंद काय असतो त्या क्षणाला आपल्याला कळते. आजपर्यंत आपण जे काही कर्म केलेले आहे त्यातून आपल्याला कधीही आनंद भेटलेला नाहीये. क्षणिक आनंद भेटलेला आहे. हा न टिकणारा आनंद होता. तर आजचा जो आहे दैविक आनंद आहे, हा आपल्याला टिकणारा आनंद आहे, मनापासून प्रफुल्लित करणारा हा आनंद आहे. मग हे नकारात्मकतेचे लक्षण आहे. जांभळी येणे, खोकला येणे, झोप येणे, अंग रसरसणे किंवा नकोसं पूजा करायला नको वाटणे, हे सर्व नकारात्मकतेचे प्रकार होते, नकारात्मकतेचं लक्षण होते. नकारात्मकता बाहेर जाऊ नये ह्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत होत्या. तुमची ही पूजा सफल होऊ देऊ नये. आजची जर हिची पूजा सफल झाली तर उद्या याच वेळेला ती पूजा करायला बसणार. हे नकारात्मकतेला माहीत असतं, ठाऊक असतं, त्यामुळे ती विरोध करत असते. हे झाले आता तुमचे शारीरिक लेवलवर. मानसिक लेवलवर तुम्हाला षडऋतू तर फार त्रास देतात बघा. तुम्ही जेव्हा बसता, पूजेला सुरुवात करता, तेव्हा षडऋतू काय म्हणतात? किती वेळ बसतेस? किती देवदेव करणार आहे? मनातल्या मनात हा विचार चालू असतो. अगं कामं पडलेली आहे, मुलं जेवायला येतील, तुझं हे व्हायचं आहे, किचन मधलं उरकायचं आहे, कपडे पण तुला वाळत घालायचे आहे. असे बरेच प्रश्न ते आपल्या पुढे मांडून देतात. मग अशा वेळेला आपण काय करतो? जे काही आहे भराभरा आटपतो. आपल्याला जर जप करायचा असेल, आपल्याला जर माळ करायची असेल तर आपण करत नाही. कारण आपल्यावर पूर्ण या षडऋतूचा किंवा नकारात्मकतेचा प्रभाव असतो. त्या क्षणाला असं न करता काय करायचं? तेव्हा सांगायचं, येऊ दे, माझे मुलं समजदार आहे, ते बसतील 10 मिनिटं, असं आपल्या मनाला सांगायचं. पण आपली पूजा आपण पूर्ण करायची. आपल्या पूजेमधनं कधी अर्धी टाकून उठायचं नाही. म्हणजेच तुमच्याकडे दैविक शक्ती हळूहळू येत आहे याचं हे लक्षण आहे. जशी तुमची पूजा वाढेल, नामस्मरण वाढेल दैविक शक्तीचं आणि तुमचं एकीकरण होईल, तसं हे षडऋतू तुमच्यापासून दूर जातील. दूर गेल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटेल. त्या पूजेपासनं तुम्हाला मनाची एक स्फूर्ती येईल. म्हणजे तुम्हाला ही पूजा केल्यावरच बरं वाटेल. ही पूजा झाल्याशिवाय तुम्हाला इतर कुठलंही काम करावयाची इच्छा होणार नाही. काही दिवसांनी तुमच्यामध्ये हाही मोठा बदल होईल. एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो, लगेच चित्र काढतो का? नाही. तो पहिले काय करतो? थोडं थोडं चित्र काढतो. डोळे चुकतात, नाक चुकतं. नंतर तो प्रॅक्टिस करतो, भरपूर प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस केल्याने डोळ्याचा आकार छान येतो, नाकाचा आकार छान होतो आणि तो एक दिवस मोठा चित्रकार होतो. त्याचप्रमाणे आपल्याला यातनी पण घ्यायचं आहे. हळूहळू आपल्याला हे वाढवायचं आहे. एकदम कुठलीही गोष्ट होत नसते. हळूहळू करून स्टेप बाय स्टेप आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि हे आपण नक्कीच करू. हे आपल्या मनात पहिले दृढ भावना करायची का मला हे करायचंच आहे. तर त्या भावनेनेच तुम्ही हे करू शकणार आहे. रोज तुम्ही पूजा करा. स्वामी महाराजांजवळ तुमच्या मनातील गोष्ट सांगा. मनात मला वाटतं स्वामी महाराज मला रोज पूजा करावशी वाटते, पण माझ्या मन का होत नाही, माझी इच्छा का होत नाही, हे तुम्हाला जे काही वाटतं हे स्वामी महाराजांजवळ रोज मांडा. मांडल्याने महाराज तुमच्यातील हळूहळू ते दोष पटकन जाण्यास मदत करतील आणि तुम्हाला पूजेपाशी रुजू होण्यास मदत होईल. तुम्ही पूजेत उतरले आहे. तुमच्यापासनं षडऋतू निगेटिव्हिटी दूर गेलेली आहे याचीच पोचपावती तुम्हालाच भेटते. तुम्हाला इतर कोणाला विचारायला जायची गरज नाही. तुम्हाला आपोआप कळायला लागते, प्रसन्न वाटायला लागते. मनातनी निगेटिव्हिटी येत नाही, प्रश्न पडतच नाही. प्रश्न पडले तरी मनातनी एक आधार असतो. स्वामी आहे, स्वामी बघतील, स्वामी करतील, स्वामीच माझा आधार आहे, स्वामी विना काही नाही. हा प्रश्न, हे उत्तर जेव्हा तुम्हाला सापडते तेव्हा तुमची पूजा आणि तुमच्यातील निगेटिव्हिटी गेलेली असते आणि तुमची त्या वेळेला पूजा रुजू व्हायला लागते. तुमच्यातनी देवाचा किंवा स्वामींचा
वास व्हायला लागतो। त्यामुळे तुमचे प्रश्न म्हणा किंवा तुमच्या एनर्जी आणि तुमच्या घरातलं वातावरण हे सगळं काही बदललेलं असतं, कारण की ते षडऋतू नकारात्मकता तुमच्यापासून लांब गेलेलं असतं। बघा, पूजा नित्यसेवा केल्याने आपल्या मनातनी एक पॉझिटिव्हिटी येते, एक आधार लागतो, आत्मबळ वाढते, आत्मपरीक्षा करायची एक शक्ती येते। हा प्रश्न का पडला, कसं झालं, काय झालं, पहिले प्रश्न पडला तर आपण चिडायचो, रागवायचो, गोंधळून जायचो। आता आपण रागवत नाही, गोंधळत नाही, गोंधळून जातही नाही, कारण की रोजच्या पूजेने ते आपल्याला बळ आलेलं असतं। जेव्हा एक निष्ठा बसते त्याचबरोबर आपल्या मनातनी खूप काही चेंजेस झालेले असतात। एक दैविक शक्ती आपल्या भोवताल असते, ती आपलं सदैव संरक्षण करत असते, ती आपल्याला एका कवचमध्ये ठेवल्यासारखं असते। आपल्यावर कुठलंही संकट आलं तर ती दैविक शक्ती आपल्याला त्यातून काढत असते। ती होते फक्त रोजच्या पूजेतनं। जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन बनतो। त्याचबरोबर निराशा आपल्या हाती लागत नाही, निराशेत आपण कधी जात नाही किंवा कुठलंही टेन्शन आपल्याला लगेच ग्रासत नाही किंवा धरत नाही। हे फक्त आणि फक्त रोज नित्य पूजा केल्याने होते। स्वामींची दैविक शक्ती ही आपल्याला सोबत असते। स्वामीची दैविक शक्ती ही आपल्याकडून सगळं करून घेत असते। फक्त तुम्ही एक पाऊल चला, स्वामी तुमचं बोट धरत असते। स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे। स्वामी जे करतील ते कोणीच करणार नाही। स्वामी शिवाय मला आधारच नाही, स्वामीच माझे करता धरता आहे, हा तुमचा अनन्य भाव असलाच पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं होईल। आज पूजा केली उद्या करू नको असं करायचंच नाही आपल्याला। आपण जसं धावत एखाद्या समजा कुठं मॉल कुठेतरी सेल लागला तर आपण धावत जातो, तसं आपल्याला स्वामींकडे धावत जायचं आहे। हळूहळू हळू करून तुम्हाला ते एक जसं आत्ता मी सांगितलं निगेटिव्हिटी निघून जाईल आणि तुम्ही अखंड स्वामीचरणी लीन होसाल। पण त्यासाठी तुम्हाला रोज तिथे जावं लागेल। त्या देवघरापुढे तुमच्या घरात जे काही देवघर आहे तिथे तुम्हाला रोज जावे लागेल, दिव्या लावावं लागेल, पूजा करावं लागेल। असे मनात भावना ठेवायची, स्वामी माझं सगळंच चांगलं करेल, स्वामी विना मला मार्गच नाही, स्वामी असताना माझे कधी वाईट होणारच नाही, स्वामी माझे पालन करता आहे, माझं पालक तत्व त्यांनी घेतलेलं आहे, अशी भावना तुमच्या मनात निरंतर अखंड ठेवा। तर ह्या भावनेनी या अखंड तुमच्या मनातल्या असलेल्या किंवा जे काही षडऋतू आहे तुम्हाला त्रास देत आहे, तर आज पूजा केली उद्या करायला नको किंवा काही काम आलं तर असं तुम्ही खंड न पाडता जर तुम्ही पूजा करत राहिले तर हे जे षडऋतू आहे बघा, बऱ्याच 5-6 महिने 4 महिने निघून गेल्यावर आपोआप तुम्हाला ती जांभळी येणे, तुम्हाला झोप येणे, खोकला येणे, ह्या सगळ्या गोष्टी बंद होऊन जाईल। कारण की तुमच्याकडले ते 6 षडऋतू निघून गेलेले असतील, त्याला तुम्ही टाटा बाय बाय केलेला असेल। त्यामुळे तुम्हाला पूजेपाशी जाऊन पूजा करण्याची खूप मोठी ताकद दैविक शक्ती देते। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा। त्याचबरोबर काही प्रश्न असतील तेही विचारा, त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे मी नक्कीच प्रयत्न करेन। चला तर मग आता निरोप घेते। तत्पूर्वी तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या व वैशूज भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा, म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, स्वामी सेवेत सगळ्याला येऊ द्या। असे स्वामी सेवेत राहा, निरंतर नाम जाप करत राहा। श्री स्वामी समर्थ या नामातनी दिवस रात्र तुम्हाला जेवढा जमतो तेवढा हा नामस्मरण करत राहा। तसेच स्वामी सेवेत राहा, स्वामी नामात राहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत।